नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या अंगावरही काटा येईल, कारण ही गोष्ट आहे अशा एका तरुणाची ज्याला सुरुवातीला साधा ताप आला होता. घरच्यांना वाटलं 2-4 दिवसात औषधाने तो बरा होईल, पण काही तासांतच परिस्थिती इतकी गंभीर झाली की त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले, तपासण्या झाल्या, औषधोपचार सुरू झाले, पण प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याऐवजी परिस्थिती आणखीन गंभीर होत गेली. आणि त्या क्षणी त्या कुटुंबाकडे डॉक्टरांवर विश्वास ठेवण्याशिवाय आणि स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. पण त्यानंतर जे घडलं ते त्या कुटुंबासाठी आयुष्यभर न विसरण्यासारखं ठरलं, कारण स्वामींवर श्रद्धा ठेवून केलेलं नामस्मरण कधीही वाया जात नाही अशी त्यांची भावना झाली. चला तर मग ऐकूया हा संपूर्ण अनुभव. श्री स्वामी समर्थ. बघा, ही घटना काही वर्षांपूर्वीची आहे. एका कुटुंबामध्ये एक तरुण मुलगा होता. अगदी हसतमुख, आनंदी आणि घरातील सगळ्यांचा लाडका होता. आपल्या आयुष्यातील इतर सामान्य दिवसांप्रमाणेच एक दिवस अचानक त्याला ताप आला होता. सुरुवातीला घरच्यांनी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. त्याला औषध दिलं, विश्रांती घ्यायला सांगितली, पण काही वेळाने त्याचा ताप वाढू लागला. त्याला खूप अशक्तपणा जाणू लागला. आईला मात्र कुठेतरी मनातून भीती वाटत गेली. ती वारंवार त्याच्या कपाळावर हात ठेवून पाहत होती आणि म्हणत होती, बाळा, तुला बरं वाटतंय ना? पण त्याची प्रकृती काही सुधारत नव्हती. उलट काही तासांतच त्याची अवस्था इतकी खालावली की घरच्यांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. तर बघा, हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने तपासण्या सुरू केल्या. एकामागून एक टेस्ट सुरू करू लागले. रक्त तपासणी, इतर तपासण्या, डॉक्टरांची धावपळ आणि कुटुंबियांची वाढत जाणारी चिंता. सुरुवातीला घरच्यांना वाटत होतं डॉक्टर उपचार करतील आणि आपला मुलगा लवकरच बरा होईल. पण जसजसा वेळ जात होता तशी परिस्थिती गंभीर होत चालली होती. आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. वडील स्वतःला सावरत होते, पण आतून तेही पूर्णपणे हादरले होते. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकच प्रश्न होता, आता पुढे काय होणार? त्या कुटुंबातील वडील स्वामी समर्थांचे भक्त होते. त्यांनी लगेच स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. डोळ्यात अश्रू होते आणि ते फक्त एवढंच म्हणाले, स्वामी, डॉक्टर त्यांचं काम करत आहेत, आम्ही आमचं कर्तव्य करतोय, आता आमचा विश्वास तुमच्यावर आहे. त्या दिवसापासून कुटुंबातील सगळ्यांनी मिळून श्री स्वामी समर्थ नामजप सुरू केला. हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती रुग्णाजवळ राहायची. बाकीचे कुटुंबीय बाहेर किंवा घरी स्वामींचं नामस्मरण करायचे. सकाळची आरती, संध्याकाळची आरती आणि शक्य तितका वेळ श्री स्वामी समर्थ नामजप. तर बघा, पण आईसाठी हे सगळं खूप कठीण होतं. ती मुलाच्या बेडजवळ बसून त्याचा हात हातात घेऊन बसायची. कधी त्याच्याकडे पाहायची, कधी देवाकडे पाहायची आणि मनात म्हणायची, स्वामी, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला शिक्षा करा, पण माझ्या मुलाला बरा करा, लवकरात लवकर बरं करा. ही आईचे आर्त हाक होते. तिच्याकडे मागण्यासाठी मोठमोठे शब्द नव्हते. तिच्याकडे फक्त श्रद्धा होती. एक रात्र अशी आली की घरच्यांची चिंता आणखी वाढली. डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं. कुटुंबीय पूर्णपणे खचून गेले. त्या रात्री घरातील एक वयोवृद्ध आजी शांतपणे देवासमोर बसली. तिने सगळ्यांना एकच सांगितलं, घाबरू नका, आता स्वामींचं नाव घ्या. सगळ्यांनी मिळून नामजप सुरू केला. पहिले काही मिनिटे सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण हळूहळू वातावरण शांत होऊ लागलं. एकच आवाज ऐकू येत होता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रात्र पुढे जात होती, पण नामस्मरण थांबत नव्हतं. रात्री उशिरा त्या कुटुंबातील एका व्यक्तीला अचानक एक वेगळीच भावना आली. त्यांनी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला, हात जोडले आणि मनात म्हटलं, स्वामी, आम्हाला काही चमत्कार दाखवायचा असेल तर दाखवू नका, फक्त आमच्या माणसाला तुमच्या कृपेत ठेवा. आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा नामजप सुरू केला. काही वेळाने हॉस्पिटलमधून फोन आला. सगळ्यांचं लक्ष फोनकडे गेलं. हृदयाचा ठोका वाढला. फोन उचलताना हात अक्षरशः थरथरत होता, पण फोनवरून मिळालेली माहिती ऐकून घरच्यांना थोडा दिलासा मिळाला. डॉक्टरांनी सांगितलं की परिस्थितीमध्ये थोडी स्थिरता दिसत आहे. हा मोठा बदल नव्हता, पण त्या कुटुंबासाठी तो आशेचा पहिला किरण होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी घरात पुन्हा स्वामींची आरती करण्यात आली. सगळ्यांनी मनापासून प्रार्थना केली आणि एक गोष्ट ठरवली, परिस्थिती काहीही असो, नामस्मरण थांबवायचं नाही. त्या दिवसापासून त्यांचं नामस्मरण आणखी वाढलं. घरात सतत स्वामींचं नाव सुरू होतं. हॉस्पिटलमध्ये शक्य असेल तेव्हा स्वामींचं नामस्मरण केलं जात होतं. काही दिवस उपचार सुरू राहिले. प्रत्येक दिवस हा त्या कुटुंबासाठी परीक्षेचा होता. कधी थोडी सुधारणा दिसायची, कधी पुन्हा चिंता वाढायची. पण एक गोष्ट बदलली होती. कुटुंबाच्या मनातील भीतीपेक्षा स्वामींवरचा विश्वास मोठा झाला होता. ते म्हणायचे, आम्ही डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि डॉक्टरांच्या हातून स्वामींचा उपचार करत आहेत अशी आमची भावना आहे. हळूहळू प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. ज्याला स्वतःहून काही करता येत नव्हतं तो हळूहळू बोलू लागला. नंतर थोडं खाणं सुरू झालं आणि एक दिवस आईने त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बसलेलं पाहिलं. त्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे अश्रू होते. काही दिवसांनी डॉक्टरांनी सांगितलं की आता प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा आहे. तो क्षण ऐकून घरातील सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. कोणाच्याही तोंडातून शब्द निघत नव्हता, फक्त डोळ्यात अश्रू होते. आणि त्या क्षणी सगळ्यांनी एकच नाव घेतलं, श्री स्वामी समर्थ. वडिलांनी स्वामींच्या फोटोसमोर नारळ ठेवला. आईने हात जोडले आणि ती फक्त एवढंच म्हणाली, स्वामी तुम्ही माझं लेकरू मला परत दिलत. या संपूर्ण घटनेनंतर त्या कुटुंबाचा स्वामींवरील विश्वास आणखी दृढ झाला. पण त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, श्रद्धा म्हणजे उपचार नाकारणं नाही. डॉक्टरांनी केलेले उपचार आवश्यक होते, औषधोपचार आवश्यक होते, पण त्या सगळ्यासोबत मनाला आधार देणारी गोष्ट होती स्वामींचं नामस्मरण आणि श्रद्धा. कारण कठीण वेळेत शरीरावर उपचार डॉक्टर करतात, पण मनाला उभं करण्याचं काम श्रद्धा करते. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यातही कधी ना कधी अशी वेळ येते जेव्हा आपल्याला वाटतं आता माझ्यासमोर कोणताही मार्ग उरलेला नाही. कधी घरातील व्यक्तीची चिंता, कधी आर्थिक अडचण, कधी नात्यांमधील समस्या, कधी मनातील भीती, आणि त्यावेळी आपण पूर्णपणे खचून जातो. पण अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्रद्धा सोडू नका. स्वामींना मोठमोठ्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. मनापासून फक्त एवढं म्हणा, श्री स्वामी समर्थ मला मार्ग दाखवा, आणि मग आपलं कर्तव्य करत राहा. कारण स्वामींवर श्रद्धा ठेवणं म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही, तर आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करत स्वामींच्या चरणी मन ठेवणं. कदाचित आपल्याला हवी असलेली गोष्ट लगेच मिळणार नाही, कदाचित उत्तर मिळायला वेळ लागेल, पण श्रद्धा टिकून ठेवा. कारण जिथे माणसाची शक्ती संपते तिथून स्वामींच्या कृपेवरचा विश्वास सुरू होतो. जर तुम्हीही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हा अनुभव एखाद्या अशा व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा जिला आज एखाद्या कठीण परिस्थितीत आशेची गरज आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.